निसर्ग किती सुंदर आणि रहस्यमयी आहे ना. आता हेच बघा, पावसाळा सुरू होताच ज्या रानभाज्याचं बाकी दिवस अस्तित्वही नसतं, त्यांचंच या दिवसात छोटंसं का होईना एक राज्य तयार होतं. कालपर्यंत जिथं फक्त आणि फक्त माती दिसत होती, आज तिथंच पाऊस पडला की हिरवळ उगवते, रानफुलं उमलतात आणि कितीतरी रानभाज्या अलगद डोकं वर काढतात ना. आता हे आपले गावरान मशरूमच बघा. आमच्याकडे याला टेकोळे म्हणतात ना. याला बी नसतं, याची लागवडही केली जात नाही, पण तरी हे आपली वेळ कधीच चुकवत नाही आहे. पाऊस पडतो, माती ओलावते आणि निसर्गाच्या कुशीतून हे अलगद उगवतं. निसर्गाची हीच तर खरी गंमत आहे. त्याच्या वेळेला उगवलेल्या प्रत्येक गोष्टीची चवही काही निराळीच असते. निसर्ग देतो ते फक्त अन्न नाही, त्याच्यासोबत देतो एक ऋतू, एक आठवण आणि आपल्या मातीशी जोडलेली एक चव. बघा, गप्पा मारता मारता भाजीसुद्धा तयार झाली. मग येताय ना जेवायला?